चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलं पाहिजे। जबरदस्त हाय व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये दिसून आली। एकंदरीत बऱ्यापैकी प्रमाणात प्रॉफिट बुकिंग जरी होत असलं तरी एक्सपायरीमुळे मार्केटमध्ये दोन्ही बाजूला थोडीशी पडझड बँक निफ्टीमध्ये आणि दुसरी गोष्ट निफ्टीमध्ये सुद्धा प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आलं। आता उद्यासाठी निफ्टी काय करते ते बघणं सुद्धा गरजेचं आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर निफ्टीची जी रेंज असेल ती कुठल्या प्रमाणामध्ये राहू शकते। निफ्टी व्ही टाइप बनते की एन टाइप सेम सिच्युएशन परत उद्या क्रिएट करते की नॉर्मली या लेवलवरनं निफ्टी इथे येऊन थोडंसं प्राइस ऍक्शन बनवून उद्या या लेवल पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल का, हे सुद्धा बघण्यासाठी आपण व्हिडिओ पूर्णपणे बघावा। आणि एकंदरीत जर बघितलं तर आता एक रेंज क्रिएट झालेली आहे मार्केटची आणि एक मार्केटमध्ये आता हा साइडवेज पट्टा राहणार आहे आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस मित्रांनो एक बरंच मोठं अंतर कापलं जातं मार्केटमध्ये। आता तुम्ही बघितलं असेल की एक मार्केटनं जबरदस्त ब्रेकआउट मोठा दिला होता 5 राज्यातील इलेक्शनचे जे रिझल्ट आले त्यानंतर। आता त्यानंतर मार्केट वरती आल्यानंतर तर मार्केट थोडंसं आपल्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करणार, पण निफ्टीमध्ये एक मोठी मोमेंट कोणत्या लेवलवर येऊ शकते आणि निफ्टी जर डाऊन साइडला आली तर कुठपर्यंत येऊ शकते ते सुद्धा बघूया। आता निफ्टीनं जवळपास 20,900च्या वरती क्लोजिंग दिलेलं जरी असलं, निफ्टी उद्या नॉर्मली जर मित्रांनो ही रेंज जर बघितली आपण 1 तासाचे टाइम फ्रेम लावलेली आहे आणि 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती एकच गोष्ट आपल्याला स्पष्ट होते की मार्केटमध्ये आता आपल्याला कोणत्या लेवलवरती फोकस करायचा आहे। 20,900 या कुठेही मार्केटमध्ये उद्या जर निफ्टीनं ओपनिंग दिलं, आपल्याला जो रेसिस्टन्स आहे तो आहे 21,000। अप साइडला जर मार्केट निघालं तर 21,000ला टच करू शकतं किंवा नॉर्मली इथूनच रिव्हर्सल 20,950 20,975 वरनं जर निफ्टी रिव्हर्सल फिरली तर तिचं जे टार्गेट असेल ते पीई साइडला जर विचार केला तुम्ही पेपर ट्रेड साठी 20,875 पहिलं टार्गेट असेल, दुसरं 20,850, तिसरं 20,800 आणि एकंदरीत या लेवलला सहजासहजी तोडण्याचा प्रयत्न निफ्टी करणार नाही। 20,775 हे चौथं टार्गेट असेल। इथून जर निफ्टीला रिकव्हरी करता आलं नाही, अशक्य असं काही नाही, सेकंड हाफ मध्ये सुद्धा रिकव्हरी करू शकता। आजच्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल, प्रचिती त्याची आलीच असेल। 20,775 ही लेवल जर मार्केटला रिकव्हर करता आली नाही अपसाइडला तर 20,700 ही निफ्टीची रेंज उद्यासाठी राहू शकते। त्यामुळे मार्केटमध्ये एक रेंज बाउंड मार्केट कुठे राहू शकतं मित्रांनो, या लेवलवरती फक्त लक्ष ठेवा की आपण 20,700 ते 20,900 या रेंज मध्ये मार्केट ट्रेंड करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतं। डाऊन साइडला 20,680 पर्यंत मार्केट येऊन परत एकदा अप साइडला रिकव्हरी मारण्याचा प्रयत्न करू शकतं। पण उद्यासाठी जर आहे या लेवलवरनं मार्केट रिव्हर्सल आलं 20,900 च्या वरनं जर मार्केट डाऊन साइडला यायला सुरुवात झालं तर मार्केट 20,800 हा सपोर्ट आहे मार्केटला। 20,000 सपोर्ट 20,800 वरनं मार्केटने एक रिकव्हरी केली होती, तुम्ही आजच्या सेशन मध्ये अनुभवली असेल। सेम परिस्थिती उद्या जर गॅप अप ओपन किंवा फ्लायटेड ओपन होऊन जर मार्केट नॉर्मली निघालं तर 20,700 20,675 पर्यंत सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। 20,775 प्रत्येक सपोर्ट लेवल वरती मार्केट जर कन्सोलिडेशन करत असेल, अपसाइडला एक परत रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करेल, पण त्याला पॉसिबल नाही झालं तर परत सेम आजच्या सारखी सिच्युएशन क्रिएट होताना निफ्टीमध्ये दिसून येऊ शकते। 21,000 हा रेसिस्टन्स जरी असला निफ्टीमध्ये 21,055 इथून एक आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतो आणि अपसाइडला नवीन रेकॉर्ड क्रिएट होऊ शकतात। पण मार्केटमध्ये एक्सपायरी दिवशी एवढी मोमेंट येणं थोडंसं कठीण जरी असलं आणि जर मोमेंट एक्सपायरीला आली सेकंड हाफ मध्ये किंवा फर्स्ट हाफ मध्येच तर मित्रांनो याच्यावरती निफ्टी तुफान पडू शकते। आणि एकंदरीत जर बघितलं तर आपल्याला या लेवलवरती ठेवायचं लक्ष, पण एक्सपायरी सोडली तर इतर सेशन मध्ये शक्यता जास्त असते की हे टार्गेट नवीन अचीव होण्याची। त्यामुळे एक्सपायरीला जरी मार्केट वरती जाताना दिसलं, डाऊन साइडला येताना दिसलं तर प्रीमियम वाढतील की नाही निफ्टी मधले
त्यामध्ये थोडीशी साशंकता निर्माण होऊ शकते। त्यामुळे आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका कुठं घ्यावी लागेल तर 21,000 ते 21,055 या घरामध्ये जर मार्केट आलं तर तिथं मार्केट ब्रेकआउट देण्यापूर्वी थोडंसं कन्फ्युजन करू शकतं, पण 21,055च्या वरती अपसाईडला 21,100 कडे मार्केट जाण्याचा प्रयत्न मात्र नक्की करू शकतं। पण त्यापूर्वी जर मधल्या पट्ट्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला प्रत्येक सपोर्ट वरती जर मार्केट जर फर्स्ट हाफ मध्ये आपल्याला मोठी रिस्क नको असेल पेपर ट्रेडसाठी, मार्केट जर डाऊन साईडला आलं तर एक सपोर्ट लेवल जर मार्केटनं बघितला किंवा पीई साईडला जर सकाळी आपण पेपर ट्रेड मध्ये पीई साईडला गेलो आणि 20,700 पर्यंत 20,680 पर्यंत या घरामध्ये जर मार्केट आलं तर या लेवलवरनं मार्केटला सेकंड हाफ मध्ये एक रिकव्हरी करण्याला संधी असेल आणि 20,700च्या वरती जर मार्केटला जाता आलं नाही तर मात्र मार्केट 20,600 कडे जाण्याचा प्रयत्न करू शकतं। त्यामुळे निफ्टीवरती या लेवलवरती ठेवायचं आहे लक्ष। बँक निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं तर बँक निफ्टी काय करत आहे सध्याला, बँक निफ्टी मध्ये सुद्धा एक बेस क्रिएट झालेला, एक झोन तयार झालेला आहे आणि तो मार्केटचा जो झोन आहे मित्रांनो बँक निफ्टी मध्ये 46,800 ते 47,400 या घरामध्येच मार्केट फिरण्याचं जास्तीत जास्त काम करत आहे। आता हा जो झोन आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे बँक निफ्टी मध्ये की रेसिस्टन्सला गेल्यानंतर पीई साईडला जायचं आहे, सपोर्टला आल्यानंतर सीई साईडला जायचं आहे। मग आपल्यासाठी जी लेवल आहे ती कुठली आहे तर मित्रांनो सपोर्ट जो आहे तो 47,000चा आहे। अर्थात 47,000 हा सपोर्ट मार्केट जरी तोडला तरी रिकव्हरी सुद्धा तेवढीच करत आहे। पण जर एकदा का जर 47,000चा सपोर्ट मार्केटनं तोडला आणि 47,000च्या खाली जोपर्यंत मार्केट असेल तोपर्यंत आपल्याला जे टार्गेट ओपन असेल ते असेल 46,600चं, म्हणजे या 400 पॉइंट मध्ये जर प्रॉफिट बुकिंग आलं तर इथपर्यंत मार्केट जाताना दिसून येऊ शकतं। 47,300 च्या वरती मार्केटमध्ये एक इथून या लेवलवरनं एक मोमेंटम बनू शकतो आणि याच्यावरती ब्रेकआउट आपल्याला मिळू शकतो। त्यामुळे 47,300 नंतर 47,400 47,500 प्रत्येक 100 पॉइंट वरती आपल्याला अपसाईडला रेसिस्टन्स मिळू शकतो। त्यामुळे जर पीई साईडला जायचं असेल 47,000च्या खाली निघालं तर एसएल 22 पॉईंटचा ठेवून ट्रेलिंग एसएल करायचं आहे। 46,600 46,600 46,500 इकडे हे दोन टार्गेट आपल्याला मिळू शकतात। त्यामुळे जर छोटे टार्गेट जरी याच्यापेक्षा मित्रांनो आपल्याला मोठे रिस्क नको असेल तुम्ही 22 पॉईंटचं एसएल 22 पॉईंटचा टार्गेट ठेवू शकता आणि एकंदरीत 47,300च्या वरती जर मार्केट निघालं तर आपल्याला तिकडनं मोठं टार्गेट मिळू शकतं 47,400 47,500 आणि 47,555 47,555च्या वरती बँक निफ्टी मित्रांनो तुफान अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करू शकते। आणि बँक निफ्टी इंडेक्स मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस बायर्स येतील तुटून पडतील त्यावेळेस बँक निफ्टी ही जबरदस्त अपसाईडला जाताना दिसून येऊ शकते। त्यामुळे बायर कुठे कन्फ्यूज होतील आणि कुठे अचानक कॉन्फिडन्स येईल ते बघणं गरजेचं आहे। एकंदरीत मार्केट बँक निफ्टीचं जर बघितलं तुम्ही तर जबरदस्त 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता बायर्स आल्यानंतर काय होऊ शकतं, ह्या कॅन्डल तुम्हाला सांगून जातील। त्यामुळे बायर्स ज्यावेळेस कन्फ्यूज होतील त्यावेळेस काय होतं हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे आणि बायर्स ऍक्टिव्ह झाल्यानंतर जो कॉन्फिडन्स बायर मध्ये आहे तो जबरदस्त मोठमोठ्या कॅन्डल क्रिएट करताना दिसून येत आहे। त्यामुळे सपोर्टला आल्यानंतर मार्केटमध्ये बायर्स ऍक्टिव्ह होतील, त्यामुळे कन्सोलिडेशन करताना सपोर्ट वरती आपल्याला ठेवायचं आहे लक्ष। एकंदरीत जर बघितलं तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा मोठी रेंज नाही आहे, बँक निफ्टी सुद्धा मित्रांनो एक छोट्या रेंज मध्ये अडकलेली आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर गॅप अप ओपन झाले तर डाऊन साईडला येत असेल तर पीई साईडला जायचं आहे आणि प्राइस ऍक्शन बनून अप साईडला निघाली तर सीई साईडला जायचं आहे। पण एकंदरीत बघितलं तर 47,000 ही की लेवल आहे आणि 47,000च्या खाली पीई साईडला 47,300च्या वरती सीई साईडला जबरदस्त एक मोमेंटम बँक निफ्टी मध्ये बनताना दिसून येऊ शकतो आपल्यासाठी। आणि एकंदरीत दुसरी गोष्ट बँक निफ्टीचा ओआय डाटा काय सांगत आहे तर 47,000ला मोठ्या प्रमाणामध्ये पुट रायटर आहे आणि 47,100ला कॉल रायटर आहे। 47,100चा हा कॉल रायटर जसा ट्रॅप होईल किंवा एक्झिट आपल्या पोझिशन क्लोज करेल तर मार्केट हे 47,200 47,300 कडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि तिथून मात्र मोठी मोमेंटम बँक निफ्टी मध्ये आपल्याला दिसून येईल। पण 47,000चा हा पुट रायटर जर इथून बाहेर पडला तर मात्र बँक निफ्टी 46,800
सुरुवातीला हे टार्गेट असेल, त्यानंतर 600. जर एकंदरीत जर बघितलं तर हा डाटा जो सांगत आहे तर इकडं पूर्णपणे जो वर्चस्व दिसत आहे पुट रायटरचा आहे, पण कॉल रायटर ही अपसाईडला आहे. पण हा कॉल रायटर मित्रांनो नावाला आहे. बँक निफ्टीमध्ये जर बायर ऍक्टिव्ह झाले तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय होऊ शकतं, या लेवलवरनं 47,200 47,300 याच्यावरनं एक ब्रेकआउट बँक निफ्टी 47,500 कडे देऊ शकते. 47,555 वरनं मोठा ब्रेकआउट बँक निफ्टीमध्ये येताना दिसून येईल. जर चेंजिंग ओया बघितलं तर एक्सपायरीमुळे बऱ्याच पोझिशन आपल्याला ह्या क्लोज झालेल्या दिसून येतील. आणि निफ्टीचं जर बघायचं झालं तर निफ्टीमध्ये मित्रांनो 21,000ला कॉल रायटर मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. त्याच्या खालोखाल 20,900ला दोघांमध्ये टक्कर, कॉल रायटर पुट रायटर समान आहे. इथं सुद्धा कॉल रायटर आलेला आहे 20,950च्या ठिकाणी. तर एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे, बँक निफ्टीची जी की लेवल आहे ती 20,900 ही आहे आणि 20,900 वरती इथं बरीच घासाघीस होऊ शकते. जिकडचे लोक ट्रॅप होतील त्या बाजूला मार्केट इकडे मोमेंटम मारताना दिसून येऊ शकतं. आणि एकंदरीत जर बघितलं तर कॉल रायटर पुट रायटर 20,900च्या लेवलला समान आहे. 21,000ला कॉल रायटर जास्त आहे आणि कॉल रायटर 21,000चा बाहेर पडल्याशिवाय निफ्टीमध्ये ब्रेकआउट येणार नाही. त्यामुळे 21,000चा हा कॉल रायटर ट्रॅप होणं गरजेचं आहे. पण एक्सपायरीला मोमेंटम आपल्याला जो दिसून येईल तो 20,900च्या खाली आणि 21,055च्या वरती. दोन्ही बाजूला सीई साईडला पीई साईडला जर जायचं असेल तर 20,900च्या खाली पीई साईडला आपल्याला स्टडी करायचा आहे. 21,055च्या वरती सीई साईडला मोठा ब्रेकआउट मिळू शकतो, पण एक्सपायरीला मिळणं कठीण आहे पण अशक्यही नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. चेंजिंग ओयाचा डाटा जर बघितला तर 21,000चा पुट रायटर बाहेर पडलेला आहे आणि त्यानुसार जर बघितलं तर इकडे कॉल रायटर वगैरे डाऊन साईडचा खालचा बाहेर पडलेला आहे. त्यामुळे निफ्टीची जी रेंज राहू शकते जर डाऊन साईडला आली तर 20,800 20,700 कडे निफ्टी येण्याचा प्रयत्न करू शकते. आणि अपसाईडला जर बघितलं तर 21,055च्या वरनं निफ्टीमध्ये आपल्याला या लेवलच्या वरनं एक मोठा ब्रेकआउट 21,055च्या वरनं मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे या लेवलवरती ठेवायचं आहे लक्ष. स्टॉप लॉस असेल आपला निफ्टीमध्ये 11 पॉईंटचा, बँक निफ्टीमध्ये 22 पॉईंटचा पेपर ट्रेडसाठी. पण हात जोडून विनंती मित्रांनो, मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा, मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा. कारण माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे आणि एक्सपायरीला खास करून न्यूजवरती सुद्धा लक्ष डेली मार्केटमध्ये तर असायलाच पाहिजे, पण एक्सपायरीला कुठल्या तरी एखाद्या बॅड किंवा चांगल्या न्यूजचा परिणाम मार्केटवरती एवढा होतो की मार्केटला काय झालंय हे बघण्याच्या आतमध्ये मोमेंटम मार्केटवरती न्यूजचा परिणाम करू शकतं. त्यामुळे न्यूज चांगली असेल वाईट असेल, न्यूजवरती लक्ष असणं आपलं गरजेचं आहे. मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, निफ्टीमध्ये 21,055 आणि बँक निफ्टीमध्ये 47,333च्या वरती 47,555च्या वरती ब्रेकआउट येईल का एक्सपायरीला, किंवा येणाऱ्या 2 ते 3 सेशनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.